ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः। पाली धम्मलिपी आणि बुद्धविचार वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगामधून आपणापुढे मांडणारे हे बुद्धविटेवरी चॅनल आणि या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहस्त्र स्वागत करीत आहे। 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ काढला होता आणि त्या व्हिडिओचं शीर्षक होतं, थंबनेल होतं, बाप तो बापच असतो आणि तुला देव म्हणू की तुला बाबासाहेब म्हणू की, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं। आणि मग या व्हिडिओच्या अनुषंगानं एक कमेंट्स छान आली म्हणजे थोडक्यात कशी की थोडी टीकात्मक म्हणा हवंय तर, आणि मग टीकात्मक कोणी केली असेल कमेंट्स तर याच्यापूर्वी देखील मला ज्याने त्रास दिला, गोड त्रास दिला बरं का, गोड त्रास दिला, तो आपलाच बंधू आहे कार्लस जॉन्सन। आता कार्लस जॉन्सन हे नाव कुठल्या कम्युनिटीचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे, अर्थातच ते ख्रिश्चन असावं असं माझं एक अनुमान आहे, अनुमान म्हणतो। बरं, आता तो काय असू द्या, पण त्याने काय लिहिलंय प्रश्न, तो काय म्हणतोय, बाबा जर तुमच्या धम्मात दम असेल तर, एक लक्षात घ्या, भीमप्रेमी लोकांनो, उपासक उपासिकांनो, विद्वानांनो आणि तत्वज्ञानांनो, त्याच्या कमेंट्सकडे लक्षपूर्वक ऐका, कारण ह्या कमेंट्सवर मला भरभरून बोलायचंय। आणि तो काय लिहितोय, तुमच्या धम्मात जर दम असेल तर, तुमच्या बोलण्यात खरेपणा असेल तर, लक्षात आलं का, तुमच्या धम्मात जर दम असेल आणि तुमच्या बोलण्यात खरेपणा असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांचे संदर्भासह खंडन करून दाखवावं। आणि जर बाबा तुम्ही खंडन करून दाखवलं तर मी बौद्ध धर्म स्वीकारण्यास तयार आहे। सगळ्यात मोठी चूक त्याची कुठं असेल इथं, तर मी बौद्ध धर्म स्वीकारण्यास तयार आहे। बाबा कार्लस जॉन्सना, तुझ्या माहितीसाठी सांगतो, तथागत बुद्धानं देखील अशा पद्धतीनं अटी शर्ती घातलेल्या नाहीत आणि बाबासाहेबांनी देखील अशा अटी शर्ती घातलेल्या नाहीत। बुद्धांचं सरळ काय म्हणणं होतं, ज्याला कुणाला माझा धम्म आवडेल, रुचेल, पटेल, किंबहुना अनुसरण करण्यास तो जो एक सक्षम असेल अशाच व्यक्तीनं माझा धम्म स्वीकारावा। तद्वतच बुद्धांचं हेच उद्गार बाबासाहेबांनी देखील काढलेले आहेत। जे बुद्ध म्हणाले तेच बाबासाहेब म्हणाले की बाबानो, हा धर्म मी तुम्हाला देतोय खरा, परंतु याच्यामध्ये ज्याच्या बुद्धीला पटेल, कारण नावच ह्याचं बुद्ध आहे, बुद्धत्वाचा हा धम्म आहे, हा धर्म नव्हे धम्म आहे, तर मग याच्यामध्ये जर तुम्हाला जर यायचं असेल तर डोळे उघडे ठेवून या, म्हणजेच आपली बुद्धी शाबूत ठेवून या। ज्याला कुणाला कसल्या शंका, कुशंका, दुर्शंका, सुशंका असतील, लघुशंकाही असतील, अशाही माणसानं या बौद्ध धर्माचा प्रथम धम्माचा अभ्यास करावा। जर त्याला बुद्धवाणी आणि बाबासाहेबांचे विचार पटले तरच त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करावा। केवळ आणि केवळ एखादे प्रश्न उपस्थित करणे, मला माहिती आहे हा मुलगा कोणता प्रश्न उपस्थित करणार आहे, कारण याच्या मागच्या कमेंट्स मी ज्यावेळी पाहतो
त्यावेळी याच्या बोलण्याचा रोख कुणीकडे असतो. आणि म्हणून एक माझं एक असं म्हणणं आहे की ह्याचं नाव कार्लस जॉन्सन जरी याने दिलं असलं ते काय त्याचं नाव, तरी त्याचं ते ओरिजिनल नाव नसावं. कारण अशी एक ज्याला आपण डुप्लिकेट नावं घेऊन बरेच मंडळी अशा प्रश्नांचा उहापोह देखील करतात. कदाचित हा बुद्ध विरोधी असावा किंवा नसावा. मी दोन्ही अंगाने बोलतो. मी एकदम त्या पोरावर ठपका ठेवत नाही मोठा लट की तू बुद्ध विरोधी आहेस, तू बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहेस, अजिबात नाही. कदाचित त्या मुलाला माझी आणि माझ्या समाजाची परीक्षा घ्यायची असेल, असंही आपण एक सजातीय विचार करायचा असतो. आपलं कुठं चुकतं माहिती आहे का? आपण एखाद्या गोष्टीचा सजातीय विचार न करता नेहमी त्याच्याकडे विजातीय विचार दर्शवतो, जेणेकरून तिथं वितंडवाद निर्माण होत असतात. हे लक्षात घ्या. तर या मुलाच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो आणखी पुन्हा ते. आणि ही कमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल ना, ही कमेंट्स मी आता त्याचं ते काय शॉर्ट काढून ठेवलं त्याचा. कदाचित त्या पोरांनी जर पुन्हा हे कमेंट्स घालवले असे बरेच लोक आहेत हो. एक 2 दिवस ते काय कमेंट्स मला वाचायला मिळतं, पुन्हा ती वाचायला मिळतच नाही. कारण ज्या व्यक्तीने ती कमेंट केलेली असती त्या व्यक्तीने ती डिलीट केलेली असते. म्हणून ह्याचा मी शॉर्ट काढला आणि तुम्हाला आता सांगतोय. ही कमेंट्स मला वाटतं एक 3 दिवसापूर्वी असावी की 2 दिवसापूर्वीचा आहे. काल मी आजारी होतो भरपूर, त्याच्यामुळे मी काल काय मोबाईलचं काय पाहिलं नाही. आजही तीच परिस्थिती आहे. परंतु या पोराला उत्तर द्यावं ह्या हेतूनं आलोय खरं, पण आता मी किती टिकतोय, अर्थात त्याच्या वादविवादाला मी टिकतोय हे लक्षात घ्या. पण माझं शरीर त्याला साथ देते का हेच लक्षात घ्यावं लागेल. हसल्या. तर मी प्रथम त्या पोराला एक विचारतो, बाबा रे तुझ्या तर पहिल्या प्रश्नाचं मी क्लीन बोल्डच केला. कारण बुद्ध धर्म हा विचारवंतांचा, विज्ञानांचा, विद्वानांचा, ज्यानं कुणी 32 डिग्र्या मालक आहे ज्याचा, त्या माझ्या बाबासाहेबांचा हा धम्म आहे. त्याच्यामुळं जरी तुझ्यासारखा माणूस माझ्यासारख्याला डिवचत असेल, कदाचित माझ्या समाजाला तो डिवचत असेल, तर त्याला वाटत असेल की या म्हाताऱ्यानं एक सुसंगत असं उत्तर द्यावीत. कारण एक लक्षात घ्या, कारण बाबासाहेबांच्या विचाराविरोधात किंवा बुद्धांच्या विचाराविरोधात जे काय अनेक चॅनल आहेत, वास्तविक पाहता ते विरोध करत नाहीत, ते प्रश्न विचारतात तुम्हाला. उदाहरणार्थ सनातन समीक्षा आहे. सनातन समीक्षा काय करतो? तुम्हाला तुमची जागृत अवस्था किती आहे ते पाहतो. याचा अर्थ तो बुद्ध विरुद्ध आहे असं नाही. त्याचे जे कोण संचालक आहेत ना खुशवाजी, ते बुद्ध विरोधक नाहीत. भगवान बुद्धाला ते मनापासून मानणार आहेत, तसेच बाबासाहेबांना देखील ते मनापासूनच मानणारे आहेत. परंतु बाबासाहेबांच्या समाजामध्ये ज्या काय वेगवेगळ्या एक चाली रीती एक जिने काय आक्रमण केलेलं आहे, उदाहरणार्थ वामपंथीयांचं आक्रमण म्हणतोय आम्ही, तर अशांच्यामुळं या समाजातील माणसं बुद्धाला कितपत जाणतात, बाबासाहेबांना कितपत वाचतात, याची परीक्षा घेण्यासाठी ते काय करतात, काही प्रश्न असे उपस्थित करतात. काय करतात प्रश्न उपस्थित? भगवान बुद्ध झालेच नाहीत, मग झाले जर असतील तर त्याला ऐतिहासिक पुरावा द्या. प्रश्न दुसरा, भगवान बुद्धाचा जन्म एक योनी मार्गातून न होता तो एक वेगळ्याच मार्गातून झालेला आहे, तो कसा? किंवा बौद्ध धर्मामध्ये पराकोटीचा जातीयवाद आहे, बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांच्या भरपूर प्रमाणामध्ये शोषण होत आहे. मग ह्याच्यावर तुमचे काय पेक्षा तुमची काय उत्तर आहेत हे त्या सनातन समीक्षाला जाणून घ्यायचे. तसं याही पोराला तेच जाणून घ्यायचं. आणि मग तो काय म्हणतो माहितीये का,
तुमच्या धम्मात जर दम असेल आणि जर तुमच्या बोलण्यात खरेपणा असेल, खरेपणा असेल, तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं संदर्भासह पुराव्यासह द्यावीत, तरच धाडस दाखवाल तरच मी काय करीन, बौद्ध धर्म स्वीकारेन. त्या मुलाला विचारतो मी, कोणाला, या कार्लस जॉन्सनला विचारतो, बाबा रे, तू जे प्रश्न उपस्थित करणार आहेस, ऐक, तुला जर ऐकायचं असेल तर आणखी, तू जे प्रश्न उपस्थित करणार आहेस त्याचाही मला संदर्भ हवाय. कुठल्या आधारे तू बुद्धाचे विचार नाकारतोस, त्याचा संदर्भ मला दे. तू जर म्हणत असशील की भगवान तथागत बुद्ध हे झालेच नाही त्या इतिहासामध्ये, मग मला पुरावा दे. तू जर म्हणत असशील भगवान तथागत सिद्धार्थाचा जन्म योनी मार्गातून झालेला नाही, त्याचाही मला पुरावा दे. हो, दे ना मला पुरावा, मी देतो उत्तर. मी काय कमकुवत राहणार नाही, लक्षात आलं का? किंवा बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांचं शोषण होते, जातीवादांचे पराकाष्ठा होते, बौद्ध धर्मामध्ये असमानता आहे, म्हणजे समानता नाही, असं जर तुला म्हणायचं असेल तर त्याचाही संदर्भ मला द्यावा की कुठल्या आधारे तू बुद्ध धर्मामध्ये समानता नाही, स्त्रियांचं शोषण आहे, वगैरे 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 अनेक प्रश्न आहेत. आणि कार्लस जॉन्सन, तुझ्यापेक्षाही जास्त प्रश्न माझ्याकडेही आहेत, हे लक्षात घ्या अगोदर. परंतु मी काय म्हटलं लक्षात आलं का, तू एक तर ख्रिश्चन संस्कृतीचा नाहीस, लक्षात आलं का? दुसरी गोष्ट, तू आमचाच आहेस, आमच्याच रक्तामासाचा आहेस बाबा. तुझं नाव जरी इंग्रजी असेल कार्लस जॉन्सन, तर तू काय युरोपियन रक्ताचा नाहीस, तू कोण ब्रिटिशांच्या वंशाचा नाहीस, लक्षात आलं का? तूही माझाच आहेस, आमचाच आहेस. झालाशील कन्व्हर्टेड इंग्रजाच्या काळामध्ये कधीतरी, पण शेवटी पाणी पाण्याकडे वळतं, रक्त रक्ताकडे येतो. तसंच कदाचित तुला येण्याची आवश्यकता असेल की आपण ही बुद्ध धम्मात जावं म्हणून, मग अगोदर त्याची खरी खोटी तपासणी ह्या म्हाताऱ्याकडून करावी, अशी तुझी अपेक्षा असेल तर तुझी अपेक्षा मी पूर्ण करीन. लक्षात आलं का? आणि एक लक्षात घे, आणखी एक, तू जे मला प्रश्न विचारणार आहेस ना बाळा, तर त्याचे देखील मला संदर्भ द्यावे लागतील, तुला द्यावेच लागतील. आणि हे लक्षात घे की तुझ्यावर खूप असं एक मोठं डिटेल्स बोलणार आहे. आणि एक प्रश्न येणार तुझा कुठला प्रश्न येणार ते सांगतो मी तुला. बुद्ध हा केवळ ब्राह्मण किंवा क्षत्रिय वंशातच जन्म पावतात किंबहुना निर्माण होतात. तथागत बुद्ध हा केवळ आणि केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय याच वंशामध्ये जन्म घेतात, शूद्र आणि वैश्य या कुळामध्ये ते जन्म घेत नाहीत. आतापर्यंत जे 28 बुद्ध झालेले आहेत पैकी क्षत्रिय वंशाचे निम्मे आहेत, ब्राह्मण वंशाचे निम्मे आहेत, शूद्राचे झाले नाहीत. लक्षात आलं का? वैश्याच्याही वंशामध्ये बुद्ध निर्माण झाले नाहीत. बरं, ठीक आहे, तुझं म्हणणं ना मी 100% मानतो, पण मला एकच उत्सुकता आहे माझी की हे वाक्य कुठल्या ग्रंथात आहे ते मला दाखव, नाही तर मग सबचल हार मान, मी दाखवतो. काहीतरी विचारणार वेळासारखं विचारतोस. अरे तुला बुद्ध धम्मामध्ये यायचंच ना, बाबांच्या विचाराला तो वाहून घ्यायचंय ना, अरे घे ना मग, कोणी तुला मनाई केली? असं आडपाडदाने का सांगतोस की माझ्या प्रश्नाचे संदर्भासह खंडन करून दाखवाल तर मी बौद्ध धर्म स्वीकारीन. तू बुद्ध धर्म स्वीकारू नकोस, कारण तू पहिलाच बौद्ध धर्मी आहेस. स्वीकारण्याची तुला गरजच काय? गेला असेल 100, 125, 200, 300 वर्षापूर्वी ते इंग्रज आले, त्यांनी कन्व्हर्टेड काहीतरी धर्मांतराचं वगैरे केलं, त्यात मध्ये गेला असतील थोडं बहुत 100-200 वर्षाचा काळ, पण शेवटी तू बुद्धच आहेस, तू बौद्धच आहेस. लक्षात आलं का?
फक्त आणि फक्त ब्राह्मण सोडून या पृथ्वी तलावर किंवा भारतामध्ये म्हणा हवे तर महाराष्ट्रामध्ये म्हणा हवे भारतामध्ये म्हण ब्राह्मण सोडून सर्वच लोक हे बुद्धिस्टच आहेत. केवळ महार आहेत असं समजू नको तू. फार कोता विचार होईल तुझा तो. न्हावी असू दे, परीट असू दे, अजून कोण तुझा ते अनेक 18 पगड जाती, 12 बलुतेदार असू दे, कुंभार, रोहार, सुतार, गौंडी, कोण असेल तो कोणी असू देत, हे बुद्धवंशीयच आहे सगळे. अरे एवढ्या मोठमोठ्या लेण्या आपण निर्माण केल्या छन्नी आणि हातोडीच्या साह्यानं. ते पात्रट, ते वडरड समाज कोण आहे? बौद्धच आहेत ना. ते राजे लोक होऊन गेले वेगवेगळे, तेही कोण होते? तर ते कोण होते? तेही बौद्धच आहेत नाही का. म्हणून मी तुला सांगतो, तू जरी मला आता म्हणत असशील, काय म्हणत असशील की संदर्भासह खंडन करून दाखवा, तुझ्या प्रश्नांचं खंडन मी करणारच आहे. काळ्या दगडावरची रेग आहे. परंतु तू उपस्थित केलेल्या प्रश्नांचं मला तुझ्याकडून संदर्भ पाहिजेत. आज संदर्भ जर तुझ्याकडून देणं होत नसेलच, अर्थात पुराव्यासहित बरं का. तू म्हणजे रामका म्हणला होता, महात्मा गांधी म्हणला होता, ते असं जवाहरलाल नेहरू म्हणले होते. ऐकू संदर्भ चालणार नाहीत. तुला तर माहिती आहे, एक जवळजवळ माझे 4-5 व्हिडिओ असे काय झालेले आहेत की माझं सगळं साहित्य हे पुराणं धुवून गेलंय. गेल्या महिन्या 2 महिन्यापूर्वी, गेल्या महिन्यातच आपल्या टपरीच्या वरच्या बाजूला जो पाझर तलाव आहे तो ओव्हरफ्लो झाला. माझ्या झोपडीमधून तो ओव्हरफ्लो डायरेक्ट घुसला आणि माझी सगळी धनसंपदा, माझी सगळी ग्रंथसंपदा चिखलमय झाली, पाण्यामध्ये वाहून गेली, काहीही राहिलेलं नाही. हे मी तुला आज नाही सांगत, मी याच्यापूर्वी जवळजवळ 4 व्हिडिओ काढले, 4-5, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले की आता माझी ग्रंथसंपदा संपलेली आहे. मला एका माता माऊलीनं, त्या कमलाताई चितेकरांना बुद्ध आणि त्याचा धम्म हा एक ग्रंथ तेवढा माझ्याकडे शिल्लक राहिला आहे. माझ्याकडे कसलंही साहित्य राहिलेलं नाही, सगळं वाहून गेलंय. तरीही मी तुला चॅलेंज देतो की तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला संदर्भासहित मिळतील. भले माझे दुखणं वाढू अथवा राहू, जर ईश्वर कृपेने तुझ्या बी आशीर्वादानं मी जर चांगला ठणठणीत जर झालो ना, तर तुझ्याही प्रश्नाचं उत्तर देणारच आहेत. आज मी आजारी आहे तरीही मी हार मानत नाही, तुझ्या प्रश्नाचं 100% उत्तर देणार आहे. परंतु तू विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ मात्र मला दिला पाहिजे, ही माझी अट राहील तुला. आणि दुसरं असं आहे की तुला काही मी हे आमचे माऊलीचं काही म्हणणं तुला सांगतो बाळा. माऊली काय म्हणते माहिती का? हा समस्तांचे पोटी तयासी पोटना पाठी, न कळे आत्मयाची गोष्टी मूढ जनासी. ते टेंगणे वाड स्थूलना जाड रोड, तया वस्तूंचा निवाड मूढ केवी जाणे. जया पूर्वजन्मीचे सुकृत, तयासी वस्तू होय प्राप्त. मूर्खाशी निश्चित न कळे देवा. ज्यांचे पूर्वजन्मांचे पुण्य, तुला मराठीचा अर्थ सांगतो, पुढले काय मी गाता घेत नाही तुझ्यासाठी, तर हे लक्षात घे. हे आत्मतत्व म्हणजे बुद्धत्व, आत्मतत्वत्व. मी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध ह्याचा भेदभाव मानत नाही. मी फक्त सत्याला बुद्ध मानतो, सत्य हाच बुद्ध आहे. लक्षात आले का? सांगतो तुला सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. फक्त तू जे काय म्हणलास की तरच मी बुद्ध होण्यास तयार आहे, तू बुद्ध होऊच नको, तू ऑलरेडी बुद्धच आहेस. हे आत्मतत्व सगळ्यांच्या पोटी असूनही, तुझ्या पोटात सुद्धा आहे ना. बुद्ध म्हणजे काय, बुद्धत्व म्हणजे काय? हे आत्मतत्व सगळ्यांच्या पोटी असूनही त्यास मात्र पाठ वा पोट नाही. आत्मतत्वांचे हे रहस्य
मूढ जनांना कळत नाही रे चार्लसा. ते तत्व ठेंगणे नाही आणि ते विस्तीर्णही नाही, स्थूलही नाही आणि रूढही नाही. त्या वस्तूंचा निर्णय मूढमती जनांना करता येत नाही. जया पूर्वजन्मीचे सुकृत तयासी वस्तू होय प्राप्त, मूर्खासी निश्चित न कळे देखा. ज्याचे पूर्वजन्माचे पुण्य फळाला आले असेल त्यासच या आत्मतत्वांची प्राप्ती होते. हे तत्व मूर्खजनांना निश्चितच कळत नाही, निश्चित कळत नाही. या तुझ्या प्रश्नांचं, या तुझ्या कमेंट्सला भरपूर प्रमाणामध्ये मी उत्तर देणार आहे. म्हणून तुझ्या प्रश्नांचं, तुझा प्रश्न काय येतोय याच्यावर माझी उत्तरं अवलंबून असतील. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुला माहीत व्हावा म्हणून काढलेला आहे आणि सर्व जनास विदित व्हावे, सर्व माझ्या आंबेडकरी समाजांना विदित व्हावे की बाबा रे, आजकाल कुठल्या पद्धतीचं वारं वाहतंय. आज बाबासाहेबांना संविधान करता नाकारलं जात आहे. बाबासाहेब संविधान करते नाहीत, कोणते BN राव आहेत असं आता लोकप्रवाह सुरू झालेला आहे. म्हणून बुद्ध धर्माचे पालन करणारे किंवा कोणी असो, तत्वज्ञानी असो, कोणी असो, तुम्हाला मी सावधान हा इशारा याच्यासाठी देतोय की येणारा काळ ओळखा. आजचा हा जो व्हिडिओ आहे याचा विषय देखील ओळखा आणि बुद्ध तत्व, बुद्ध विटेवरी हा व्हिडिओ असा तसा नाही, हा विचारांना चालना देणारा आहे. केवळ आणि केवळ त्याच्या व्ह्यूज वाढाव्यात, त्याला लाईक मिळाव्यात म्हणून काही थंबनेल टाकायचं, आतमध्ये काही कचरा भरायचा, अशी घाण कामं या बुद्ध विटेवरी चालत नाहीत. इव्हन बुद्ध विटेवरी हा एक भगवान बुद्धाच्या विचारांना, बाबासाहेबांच्या विचारांना वाहिलेला हा समर्पक असा चॅनल आहे आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक द्या, कमेंट करा. तद्वतच आर्थिक सहाय्य करून, कृपया आर्थिक सहाय्य करून बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण मदत करावी. आणि या राहिलेला जो भाग आहे, भागावर काय राहिलेला नाही, या पोराच्या प्रश्नाला मला भरपूर उत्तर द्यायची भरपूर उत्तर देणार आहेत. आणि म्हणून बुद्ध विटेवरी हे चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रमाणामध्ये पहा. अरे, अशा विचाराचं चॅनल तुम्हाला दुसरं मिळणार नाही. थंबनेल एक असतं. मला अनेक लोक सांगतात, तुमच्या जर व्हिडिओचा थंबनेल वाढवायचा असेल, काय तुमचे व्ह्यूज वाढवायचे असतील, लाईक वाढवायचे असतील, पसंती वाढवायची असेल, तर असं काय आकर्षक थंबनेल टाकावं की लोकांनी लगेच तुमचं चॅनल उघडावं आणि आतमध्ये काय सगळं भुसकाट. आपलं तसं होणार नाही. आपल्याला आपलं तसं आत्मपोटी आपण नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही पाहिलेलंच आहे, हे चॅनल गरीब आहे, आर्थिक परिस्थितीने अत्यंत गरीब आहे. माझी परिस्थिती वास्तविकता अत्यंत गरीब आहे. तरीही तुम्हाला मी चांगल्याच विचारांचं खाद्य पुरवतोय. आणि म्हणून बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सरळ हाताने अर्थदान करा, धम्मदान करा एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो आणि उद्यापासून या पोराच्या प्रश्नांच्या उत्तराला, आता एका प्रश्नांच्या उत्तराला मी उत्तर देणार आहे. पोरगा म्हणलाय तो संदर्भासहित उत्तर पाहिजेत. बाळा, संदर्भासहितच तुला मी उत्तर देईल. तुझेही प्रश्न मला संदर्भासहितच यावेत एवढी अपेक्षा असतो. थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.